नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या बालभारती पुस्तकातील 5वा पाठ मुंग्यांच्या जगात या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्याय लक्षपूर्वक पहा व त्याचा सराव करा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कीटकामध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर, कीटक वर्गात मुंगी सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार आहे, म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. प्रश्न दुसरा, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर, वसाहतीकडे परत येताना मुंग्या त्या मार्गात गंधकण सोडतात. तसेच संकट आल्यावर एकमेकांना सावध करण्यासाठी गंधकण सोडतात. तिसरा, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. प्रश्न दुसरा, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर, स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यात मुंग्या नेहमी तत्पर असतात. यासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा सोडतात. काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. नंबर 1, माग काढणे म्हणजे शोध घेणे. पोलिसांनी चोरांचा अचूक माग काढला. नंबर 2, सावध करणे अर्थ सूचना करणे किंवा सूचना देणे. सदाशिवरावांनी शत्रूच्या कारवायांकडे दौलतरावांना सावध केले. नंबर 3, फवारा सोडणे अर्थ तुषार सोडणे. शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात पाण्याचे फवारे सोडतात. नंबर 4, तत्पर असणे अर्थ तयार असणे. ताई कोणतेही काम करण्यासाठी अगदी तत्पर असते. नंबर 5, पळ काढणे अर्थ निघून जाणे. आपली चूक सगळ्यांसमोर उघड होणार हे समजताच रखमाबाईंनी तिथून पळ काढला. नंबर 6, दाह होणे अर्थ आग होणे. विषारी सापांचा दंश होताच मरणप्राय दाह होतो. नंबर 7, हाणून पाडणे निष्फळ करणे किंवा खोडून काढणे. शिवाजी महाराजांचे मावळे शत्रूचा प्रत्येक डाव सफाईदारपणे हाणून पाडत. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. नंबर 1, माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे इतर कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो? उत्तर, मुंग्यांप्रमाणे डास, मधमाशी, मुंगळे हे प्राणी माणसांना दंश करतात. दंश करून माणसाच्या शरीरातील रक्त काढून घेतात. त्यांच्या दंशामुळे अनेक रोग होऊ शकतात. मधमाशीच्या दंशाने अंगात दाह निर्माण होतो. मुंगळा दंश करतो, पण त्याचा विशेष गंभीर परिणाम होत नाही. अन्नसाखळी म्हणजे काय? उत्तर, निसर्गात प्रत्येक प्राणी आपल्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो. यातून अन्नसाखळी तयार होते. जमिनीतून उगवणारी वनस्पती एक लहान प्राणी खातो. या लहान प्राण्याला खाणारा मोठा प्राणी असतो. या मोठ्या प्राण्याला खाणारा आणखी एक मोठा प्राणी असतो. हा प्राणी मरतो तेव्हा गिधाडे त्यांना खातात. त्याचे अवशेष मातीत मिसळतात. अशा प्रकारे अन्नसाखळी तयार होते. मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे व अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. उत्तर, अन्नसाठा करणारे कीटक मधमाशी, मुंगी. अन्नसाठा न करणारे कीटक माशी, झुरळ. अन्नसाठा करणारे प्राणी उंट, माकड. अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ, हत्ती. प्रश्न 5वा, या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण किंवा वैशिष्ट्ये तुम्हाला आवडली ते सांगा. उत्तर, या पाठात मुंगी या कीटकाविषयी माहिती आलेली आहे. मुंग्या सर्वात उद्योगी व कष्टाळू प्राणी आहेत.
हा प्राणी सतत कामात असलेला आपल्याला दिसून येतो. तो समाजप्रिय प्राणी आहे. वसाहत करून एकमेकांना सहकार्य करत तो जगत असतो. तत्परता हा आणखी एक गुण वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंग्यांचे काम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेले आपण नेहमीच पाहतो. प्रश्न 6. मुंग्यावरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. उत्तर: वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, क्रमी कीटकांनी बांधिले देऊळ. प्रश्न 7. मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. उत्तर: मुंगी, मुंग्यांचे, मुंग्यांनी, मुंग्यांना, मुंग्यांच्या, मुंगीला. याप्रमाणे आणखी एक शब्द पाहूयात. झाड, झाडांना, झाडांचे, झाडाला, झाडांशी.